तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ। आत्ता वाजले सकाळचे 7 आणि नवरा निघालाय मुंबईला जायला। कोकणातून आम्ही चाललोय मुंबईला। आज आहे माझं लग्न आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला धमाल मस्ती बघायला भेटणार आहे की कोकणातलं लग्न कसं लागतं। म्हणजे आम्ही इथून मुंबईवरून आत्ता निघाला 7 वाजता, लग्न आहे 12 वाजता। मी खूप एक्साइटेड आहे आणि व्लॉग पण करणार आहे तुमच्यासाठी। हा माझा आजचा आउटफिट आहे। नंतर बाहेर आता रिच्युअल्स प्रमाणे बाहेर निघून वरात काढून मग तिकडे जावे लागेल। सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील ह्या व्हिडिओमध्ये। मला असं मे बी जास्त बोलायला मिळणार नाही, तर चला मग आजचा व्हिडिओ चालू करूया। हाँ पाण्याची बॉटल हो इथं दुकान आहे हो पाण्याची बॉटल मला काय भगवान गौतम आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपपूजा होणार आहे, धूपपूजा होणार आहे
आणि त्यानंतर धूपपूजा आणि दीपपूजा होते. बुद्धानागता पशुपन्नाथ बुद्धा हनुमंतामि सर्वदा बुद्धं नमामि. तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स प्रियं संघं शरणं गच्छामि. रमणि सिक्खापदं समादियामि. सप्प मंगलं रक्षन्तु सप्प देव सदा पापगमोदुस्तु पिनाकंत संगानुभावेन विनाशमेन्तु. वधूवर एकमेकांचा गोड तोंड करून आनंद साजरा करणार आहे. आपण सुद्धा त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि आता आपण मंगल परीने कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तुम्हाला सूचित करण्यात आहे जयमंगल राष्ट्रीय गाताला आम्ही सुरुवात करत आहोत. आपण शांततेने सहकार्य करावे अशी नम्रतेची विनंती. जय मंगलानी नालागिरी जितवालिंग तंते जसा भवतु ते. जय मंगलानी जितवालिंग तंते जसा भवतु ते. मरिदिना जितवालिंग तंते जसा भवतु ते. माझ्या माहिती आहे ना, माझ्या मित्राला वैभवशाली शुभेच्छा आणि त्याचं आयुष्य सुखसमृद्धीचं जावं. हॅपी मॅरिड लाईफ वैभव अँड समृद्धी. थँक्यू थँक्यू. आमच्या महाराष्ट्रात तुमच्या वैभवचं लग्न आत्ताच झालेलं आहे. तर हा आहे अंकित, तुझा खास मित्र, आणि तुमच्या बाजूलाच आहे मंगेश दाभोळकर. मित्राचं लग्न झालंय. काय वाटतं?
मला तर खूप मजा येते ॲक्च्युली. फायनली खूप वर्षानंतर ते लोक एंगेज झाले आणि मला असं बघून खूप मजा येते जे प्रेम करतात आणि लग्न करतात. आता आमचं प्रेम करणं झालं आणि तुटतं पण हे पर्सनल गोष्टी नको इकडे प्लीज. पण हे शुभेच्छा द्यायच्या, शुभेच्छा एंगेज झालं आणि कॉंग्रॅच्युलेशन वैभवला. आम्ही 3-4 दिवस या सोबतच आहोत आणि एवढी धमाल करतोय आम्ही. खूप मजा आली आणि मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करेन आणि त्यांना बोलेल असा तुमचा प्रवास वर्षानुवर्ष चालू ठेवा. दोघांनी एकत्र राहा, नेहमी खुश राहा. बस. थँक्यू. आता माझी बारी. विचारायचं नाही मग मी डायरेक्ट बोललो. तर वैभव जसा पहिला होता तसंच राहा. हॅपी मॅरिड लाईफ भावा. जर आयुष्यात कधी काही वाटलं बोलावं असं आम्ही आहोत. रात्री 3 वाजता फोन केला तरी आहे. क्या बोल रहे ना वैभव की शादी हो रही है. हाँ आज तो आप कुछ विशेष वगैरह जल्दी नहीं होनी चाहिए थी, खुद तो सबसे पहले कर बैठा उसको इसलिए बोल रहा हूँ ना. और एक तो भाई ने ना इतना गलत टाइम पे शादी रखा ना. यहाँ पे हमारा वर्ल्ड कप चालू है, वो भी फाइनल का आज मैच है और भाई ने शादी रखा. खुद तो देख रहे हैं, देखो खुद हाजिर नहीं है, वो मैच देखने गया है, स्टेज पे नहीं है और हम लोग को इधर बिठाया. वो तो रुको रुको आ रहा है. तो अभी उसका वो तो सारी शुभकामनाएं और बहुत सारा प्यार हमारा वैभव और समृद्धि को. बस वो भी जीवन में ना मजाक से हट के. हाँ हम जैसे लड़ते रहे और आगे बढ़ते रहे. मजाक से हट के मजाक किया था स्टार्टिंग में. इंडिया वर्ल्ड कप शादी बहुत ही सुखी जीवन है. एक बार खाएगा एक बार खाएगा. अच्छा बोला. राहुल अच्छा बोल. अरे शादी ऐसा नहीं, तू ऐसा चाकू लगा इधर, चाकू लगा. राहुल अच्छा. शादी एक बहुत अच्छा जीवन है. सबको हंसी खुशी रहना चाहिए शादी में. खास करके बीवी की बात सुननी चाहिए. जैसे मेरी बीवी अच्छी है, उसकी भी बीवी अच्छी होगी, उसको पता चल जाएगा 1 साल के बाद. Congratulations to the couple and और have a cheers, आज इंडिया जीतेगा. happy married life. हैप्पी हैप्पी मैरिज लाइफ. थँक्यू गाईज. थँक्यू. रात्री 2 वाजता बोलला तरी 4 वाजता येतो. नाईट आउट आमच्यावरच मारायची. नाही तिला जेवण येते. झोमॅटोचा प्राईम मेंबरशिप घेऊन ठेव. मेंबरशिप माझ्याकडे आहे. जमले सगळेजण मोहित्यांच्या दारात वैभवरावांचं नाव घेते. आता तरी घ्या घरात.